गोळेकर मॅडम आपलं मनोगत व्यक्त करत आहे. आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष दिलीप सर, माजी उपाध्यक्ष सन्माननीय देशमुख सर, आजचे प्रमुख अतिथी राधाकृष्ण सर, शाळेच्या मुख्याध्यापिका कासार मॅडम, या शाळेच्या शालेय समिती अध्यक्षा गोखले मॅडम, सन्माननीय कार्यवाह सहकार्यवाह, आजचे सत्कार मूर्ती आपले सगळ्यांचे लाडके राजेंद्र मिश्रा, त्यांची सर्व कुटुंबीय, हितचिंतक, सर्व उपस्थित आदरणीय. खरं तर आज प्रकर्षाने जाणीव होते आणि आठवण येते ती चंद्रवली मिश्रांची. एकूणच त्यांची पर्सनॅलिटी जर समोर आणली तर किती भले भले सुद्धा त्यांच्यासमोर घाबरायचे अशी पर्सनॅलिटी. राधाकृष्ण आणि ते दोघंही बघूच्या शाळेमध्ये एकत्र होते. सगळ्यांना प्रश्न पडला की राधाकृष्ण कसे काय दिसले, तर चंद्रवलींचे म्हणजे आपल्या राजेंद्र मिश्राचे वडील आणि हे दोघंजण मित्र. ती मैत्री आजही जपून ठेवलेली आहे. हा खरोखर आज आपल्या सगळ्यांसमोर एक आदर्श आहे. आणि वडिलांची उणीव राधाकृष्णांनीही जाणून दिली नाही आणि आपल्या राजेंद्र मिश्रांनीही त्याची जाणीव ठेवली असे हे आज मिश्राजी आपल्याला रिटायर होत आहेत. खरं तर रिटायरचं वय नाही आहे त्यांचं. अजूनही पुढे 25-30 वर्ष ते ह्याच ठिकाणी मी काम करू शकते अशी त्यांची शैलीदृष्टी आहे. मिश्राबद्दल सांगायचं झालं तर अतिशय प्रामाणिक, कोणालाही सहकार्याचा हात पुढे करणारे. जेव्हा मी भगोच्या शाळेमध्ये होते त्यांनी तेव्हा नुकतंच आपल्या नाशिक रोडला घर बांधलं होतं, बरंच आतमध्ये होतं, पण इतका आग्रह की त्यावेळेस ते नुकतंच घर झालेलं होतं. हे तिन्ही मुलं अतिशय छोटी होती आणि छान असं घर बांधलेलं होतं. ते घर अजूनही मला आठवतं. फारशी वस्ती पण तिथे नव्हती आणि कुठल्याही शाळेत असलं तरी मिश्राजी आपली आठवण ठेवणार, प्रत्येक सुखदुःखामध्ये आपल्या बरोबर असणार. असं व्यक्तिमत्व फार आता कमी आपल्याला दिसतंय. चंद्रवली मिश्रा जे होते आणि मला बरंच कौतुक वाटतं, चंद्रवली मिश्रा असतील, ठाकूर असतील, ते जेव्हा गेटवर उभे राहायचे संस्थेला कधीही सिक्युरिटीची वेगळी गरज लागली नाही. कारण त्यांचा दराराच इतका होता की नुसते गेटवर उभे राहिले तर बाहेरचे पालक, त्याचप्रमाणे मुलं, विद्यार्थी, शिक्षक सुद्धा त्यांना घाबरायचे. चंद्रवलींची अजून एक आठवण सांगायची म्हणजे ते बघूच्या शाळेत एक खोली त्यांना दिलेली होती आणि निकम सरांना माहिती आहे की जेव्हा ते प्राथमिक शाळेच्या उंटवाडीमध्ये होते तेव्हाही त्यांना ऑफिसच्या शेजारीच एक छोटी खोली दिलेली होती. पण ती खोली जर तुम्ही पाहिली तर इतकी स्वच्छ, टापटीप आणि ते स्वतः स्वयंपाक करायचे. स्वयंपाक इतके सुंदर करायचे की सगळ्या शाळेवर त्याचा सुवास दरवळत असायचा. ज्याला भूक नसायची त्यालाही भूक लागायची. तोच गुण आपल्या राजेंद्र मिश्रांनी घेतलेला आहे आणि म्हणूनच त्यांची आज प्रकर्षाने आठवण झाली. राधाकृष्णांना आज खूप त्यांची आठवण झालेली असणार आहे. असा हा आपला राजू आज सेवानिवृत्त होते, पण मला माहिती आहे मगाशी दुपारी पाटीलने सांगितल्याप्रमाणे याच्या पुढेही त्यांचं सहकार्य आपल्याला लाभणार आहे. मध्यंतरीची दुःखद घटना घडली ती एखाद्या वैराच्याही वाटेला येऊ नये अशी ती दुःखद घटना होती. त्याच्यानंतर राजू आता सावध आहे आणि त्याला अधिक बळ परमेश्वराने द्यावं आणि त्याचं कुटुंब सुखात ठेवावं असं आपण सगळेजण अपेक्षा करूया. पुढील आयुष्य त्यांना निरामय आरोग्य जाऊ दे आणि त्यांच्याकडनं अधिक चांगलं काम घडू दे अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देते. सारामध्ये परिवारांतर्फे सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझे गौरव धन्यवाद. यानंतर शाळेच्या शाळा समिती अध्यक्षा श्रीमती गोखले मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित राजेंद्र मिश्राजींचे सगळे नातेवाईक, सगळे सिनियर शिक्षक आणि मंडळी,
मिश्राजींबरोबर मला फारसा काम करण्याचा म्हणजे त्यांच्याबरोबर असण्याचा अनुभव नाही, पण सगळ्यांच्या सांगण्यामधनं किंवा ऐकून आणि पाहूनही मला माहिती आहे की मिश्राजी एक उत्तम प्रयोगशाळा सहाय्यक होते आणि त्यांनी आपलं काम कायमच नेटाने केलेलं आहे. या ठिकाणी सेवानिवृत्त पूर्तीचा सोहळा आहे म्हणून मी एक छोटीशी गोष्ट सांगते सर्वांसाठीच की सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्र असं म्हणतं, कोणतीही सवय नष्ट करण्यासाठी दुसरी सवय लावून घ्यावी लागते. अर्थातच वाईट सवय नष्ट करण्यासाठी चांगली सवय लावून घ्यावी लागते. मला असं वाटतं एवढे कार्यतत्पर असलेले मिश्राजी घरी जर राहिले तर माहिती काय आता नको, कारण मनुष्याला कामाची इतकी सवय झालेली असते की आता 7 वाजले शाळेत नाही जायचं, 11 वाजले अंक नाही करायचं की मनुष्य जास्त नाराज होतो आणि मग त्याला करणे नाहीसं होतं. पण मिश्राजींच्या बाबतीत तसं घडणार नाही. ते जरी घरी राहिले तरी चांगल्या सवयी, चांगलं त्यांचं जे राहिलेलं आयुष्यातलं काम आहे ते नक्की पूर्ण करतील आणि आपलं आयुष्य चांगलं घालवतील. तेव्हा तुमच्या सर्वांबद्दल त्यांना विनंती करते की आमच्या शाळेला तर तुम्ही मदत करा, याच आणि तुमचे जे राहिलेले इच्छा आकांक्षा असतील त्या चांगल्या प्रकारे पूर्ण करा. शाळेत गेल्याची सवय आता बदलली आहे, त्याच्याबद्दल वाईट वाटून देऊ नका. आणखीनही चांगल्या कामाच्या सवयी तुम्ही लावून घ्या. पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन माझे शब्द संपवते. धन्यवाद. यांना जर आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी स्टेजकडे यावं. ॲक्च्युली फ्रॉम स्टार्टिंग 10 वर्षानंतर मी माझ्या करिअरमध्ये फर्स्ट टाईम चान्सनं मी सगळ्यांसमोर बोलण्याचा प्रयत्न मला मिळतो आहे. त्यांनी माझा आभार करतो आणि वडिलांना की ज्यांनी मला ॲक्च्युली पूर्ण शिक्षण, चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि चांगले गुरु जे मला लाभले ते खास माझ्या वडिलांमुळेच मला मिळाले. आणि आज त्यांचे 35 वर्षाचं पूर्ण जे कम्प्लीट म्हणजे सर्व्हिस आहे. आज मी पण अनुभवतो की मी पण कमी 10 वर्ष जे आज वर्क केलेलं आहे तर त्यात की परिचय आणि कसे मोठ्या लोकांसाठी किती आदरपणा ठेवून आपल्याला कसं पुढे निघावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टींमधून मी त्यांच्याकडून हे सगळे असे गोष्टी जे मी स्वतः ॲक्सेप्ट करून विचार करतो की मी सुद्धा आयुष्यात त्यांच्यासारखं आणि असेच म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम करून आणि आयुष्यात चांगले लोकांसंग असून मनात संकल्प कोणासाठी असं कधीही असं म्हणजे भीती किंवा कोणाबद्दल इच्छा कधीही मनात आली नाही. असे गोष्टी मी त्यांच्याकडून खूप शिकलेलो आहे. आणि कधीही आयुष्यात मी जर एक गोष्ट शिकलेलो आहे तर मी आहे असं हा जो वर्ड आहे त्यांचा तो आजपर्यंत मला कधी आठवतो. कोणतीही गोष्ट असो, कामाबद्दल कोणत्याही गोष्टी नेहमी जर त्याच्या क्वेश्चन जर मी आहे ना तर हा जो एक वर्ड आहे त्यांचा हा खरंच खूप आयुष्यातला माझं म्हणजे एक पॉवर जी सोर्स ऑफ पॉवर ती एक मला जाणवते. आणि मी गुरुविष्णू म्हणून आयुष्यात एक मोठे गुरु म्हणून मी पण त्यांचा आज मानतो की कारण पण त्यांच्यामुळे पेठे विद्यालय शाळेमध्ये 8वी 9वी 10वी 3 वर्ष मी काढले. तर खरंच जे गुरु आज मला लाभले तर खरंच मी मनापासून त्यांचा खूप आभार करतो. आणि सर्व इच्छा करतो की पुढचे काही 3 वर्ष जे आहेत सर्व त्यांच्या सुख समृद्धीने हेल्दी आणि चांगली लाईफ असावं अशी माझ्या मनापासून इच्छा व्यक्त करतो. मी आज थोडंसं सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी त्यांचा एक इच्छा व्यक्त करतो. आयुष्यात वडील माझ्या आजोबांपासून मला जे मिळालेलं आहे राजेंद्र आजोबा आज त्यांच्यासमोर मी पण पेठे शाळेमध्ये पण पाहिलं. त्याच्यानंतर माझे वडील मी जे गोष्टी सांगितल्या आहेत ते सगळे सर गुरु हे माझ्या लाईफमध्ये मोठे आहेत. तर मी प्रयत्न करतो की आयुष्यात त्यांनी जे दिलेले गुण आहेत ते मी माझे लावेन आणि मनापासून सर्वांचं विनंती करतो की त्यांना पुढच्या आयुष्यासाठी चांगले हेल्दी लाईफ असं विशेष करतो. थँक्स. हो हो सर बुकेला आता दो कार्यक्रमाचे अध्यक्ष फडके सर आणि मिश्राजी
मिश्रा, गणेश जोशी, आमचे विराज पंढरीनाथजी जगताप, असे सगळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आम्ही उंटवाडीत अनेक वर्ष कामाला एकत्र होतो. चिंचोळे, भालेगाव, मिश्रा, कोरडे, आणि आज ती थोडीशी आमच्या शिक्षकांमध्ये आपण ना शिक्षक आहोत, तो शिपाई असं नव्हतं. आणि आम्ही एकत्र चहा घेणं, त्यावेळेला संस्थेचे नियम कडक नसल्यामुळे आणि बँकेचा अध्यक्ष असल्यामुळे मिसळ मागवणं हे असं आम्ही करत होतो. ते बिचारे दुर्लक्ष करत होते, त्यांच्या कानापर्यंत सगळ्या गोष्टी जात होत्या. परंतु असं एक खेळीचं वातावरण त्या उंटवाडीत होतं. आणि त्याच्यातून मिश्रा, फडकेसर, बाळासर आणि देशमुख सरांना 23 सालापासून ते इतिहास माहिती आहे, त्याच्यामुळे तो नाही मी मानला. पण मिश्रा किंवा ते ठाकूर ही मंडळी सगळे असायची, पण आमचा संबंध उंटवाडीमुळे यांच्यामुळे असायचा. दरम्यानच्या काळात मला वाटतं चंद्रपती मिश्रा सुद्धा काही काळ उंटवाडीच्या भागात होते, त्यांची तेव्हा होती. पण नंतर जेव्हा पेशे हायस्कूलमध्ये गेलो तेव्हा पण राजेंद्र मिश्रांचे विशेषतः अशा वेळेस दिसायचं आजच्या कर्मचाऱ्यांमध्ये तो उर्मटपणा, गर्विष्ठपणा, हे काम मी करणार नाही, ही जी वृत्ती आहे ती आमच्यामध्ये पण आहे, शिक्षकांमध्ये. ती या लोकांमध्ये नव्हतीच कधीच. कारण त्यावेळेला यांत्रिकता नव्हती, साफसफाई करणं, अनेक गोष्टी, जुनी इमारत, कार्यक्रम, कशा गोष्टीला नाही म्हणत नव्हतं. त्यावेळेचे मुख्याध्यापकांनी जे सांगितलं, शिक्षकांनी जे सांगितलं, ही मंडळी सांगत होती. फडकेसरांना त्यांचे हे सांगण्यासाठी नाही, पण दोन दूरदृष्टीचे संस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि ज्यावेळेला असा वेळ आली की आपल्याला प्रयोगशाळा सहाय्य परिचय नाही, ही मंडळी नियमायची किंवा जागा दिसत आहे, आरक्षण नाहीये, त्यावेळेला या दोघांनी, फडकेसर उपाध्यक्ष आणि सुसूत्रताचे होते आणि त्यावेळेला मी सेक्रेटरी होतो, त्यावेळेला जाणीवपूर्वक जे जी मंडळी 11वी-12वी सायन्स झालेली त्यांना प्रयोगशाळा परिचय म्हणून नेमलं. त्याच्यातून एक व्यक्ती बिचारी परत आली आमची, परवा त्याचा रिटायर झाला नाही, पण गणेश जोशी, सुनील जोशी, मिश्राजी किंवा आता सद्गुणे झाले, या मंडळींना त्याच्यानंतर प्रमोशन मिळत गेलं आणि प्रयोगशाळा सहाय्य झाले. त्याचाच आता परिणाम तुम्ही सांगितला पाटील मॅडमनी की आमच्या प्रयोगशाळेमध्ये एक चांगले व्यक्तिमत्व मिळालं. म्हणजे संस्थेने जो घेतलेला निर्णय होता की जो संस्थेशी लॉयल आहे, तो संस्थेच्या पाळंमुळे त्याची केलेली आहे, ज्याचे संस्थेशी निष्ठा आहे, अशा लोकांना प्रमोशन देण्याचा फायदा आज तुम्हाला कळतोय. उद्या तुमच्या शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक कोणाला, हा संस्थेपुढे प्रश्न आहे. म्हणून मी संस्थेचे सुद्धा आभार मानतो की संस्थेने अशा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय दिलेला आहे त्या वेळेला आणि आजही दिलेला आहे. त्यामुळे मिश्राजी, तुम्ही जरी दुःखातून गेला असेल तरी पुढचं जीवन आपल्याला जगाय तसंच पुढे जायचं आहे. कांबळे सरांनी मी आता बघितलं, आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी भगोरचे, ते अनेक वर्षांनी दिसले. यांच्याकडे बघितल्यानंतर वाटणार नाही आजही कुठेतरी पाठवलं स्टेशनला तर लोक सॅल्यूटच करतील. त्याच्यामुळे रिटायर झालेले आहे या लोकांकडे बघितल्यानंतर, फडके सरांकडे बघितल्यावर, देशमुख सरांकडे बघितल्यावर आणि गोखले मॅडम तुम्ही तरी काय वाटत, त्याच्यामुळे तुमच्याबद्दल काय बोलायचा प्रश्न नाही. या लोकांकडे बघा संस्थेच्या, आजही आता मी एका सांगितलं सहाडा, आजही शाळेतून सोडले तर परत लोक म्हणतील ते कागदात सुरू झालेले दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य सुखा समाधानाचा आनंदाचं जाऊ द्या, जे झालेलं तुमचं दूर करायचं आणि पुढे आपलं आयुष्य चालवायचं. आपला पुढे आयुष्यासाठी सदिच्छा. धन्यवाद.
त्यांचे वर्गमित्र प्रताप गायकवाड. आजच्या छोट्या समारंभाचे अध्यक्ष ज्यांना खरं संपूर्ण महाराष्ट्रावर असेल असे माननीय फडके सर की स्वतः आणि कामासाठी जे केलेलं आहे त्यांच्या कामाचा उपयोग घेतलेला आहे. त्यांची संपूर्ण महाराष्ट्रावर आहे असं म्हटलं बाबा खूप प्रचंड काम आहे. अनेक क्षेत्रात त्यांचं काम आहे. आणि आता नाशिक रेजिडेंट सोसायटी सोसायटीसारखी फार मोठी संस्था ही करता शिक्षणाचा भोगच्या शाळेत उत्तर शिकले 12 वर्ष. आणि संस्था भोगवळची तिजाबाई विद्यामंदिर होती. तिथं माझे बरेचसे मित्र त्या शाळेत शिकले. बरेचसे म्हणजे मी तरी या शाळेत माझे मित्र बरेचसे त्या शाळेत होते. आणि त्यावेळेस एक प्रेमाचं आमचं एक भांडण असतं की ही शाळा होता घेतली शाळा. पण खरोखर आलंय सांगतो तिजाबाई जवळ विद्यामंदिर त्यावेळेला नाशिक रेजिडेंट सोसायटीमध्ये मला जिल्हा प्राप्त शाळा असेल. माटे सर असते, बरेचसे अकोलकर सर असते, धरण्याचे आमच्या ओझाचे भरपूर शिक्षक होते. मान्य एका बॅचेत 18 ते 20 विद्यार्थी शाळेत डिस्टिंक्शनमध्ये आले. असं त्या शाळेचे खूप एक पावलं होते. नाशिक एज्युकेशन सोसायटी सुद्धा खूप मोठं नावलौकिक आहे. अशा शाळेत आमचा मिसळ शिकला आणि नंतर संस्थेत नोकरी लागली. त्याचे वडील सुद्धा आम्हाला अतिशय रांगणा असं व्यक्तिमत्व होतं. त्याच्याकडे पाहिलं बिघडले शाळेला सांगतो. पण नंतर जेव्हा त्याच्या जवळ गेलं माझ्या माझ्या आपल्याला खूप प्रेम होतं. तसे म्हणजे घरी गेला दिवस आपण बनवणार करणार माहिती आता सांगितलं स्वयंपाक मान करायचे त्यांच्या आधी सगळ्या काही खाल्लेलं नाही होतं. तशा संस्थेत राजू घडला. आणि आपण आता सर्वांनी सांगितलं राजूने काय काय केले. तर राजूने माझ्याबरोबर शाळेत असताना 1982 साली 11-12 नंतर मी त्यामध्ये आला. त्याच्याबरोबर तिसऱ्यामध्ये होता. आणि त्या शाळेला मी एकांकिक नावाची त्यात एक पात्र होतं. त्या डॉक्टर असतो दादांचं त्याच्याकडे ऑपरेशन म्हणून डॉक्टर होतो. राजू पेशंट म्हणून राजूची भाषा हिंदी बरोबर तो हिंदी मिश्रित मराठी बोलला. आणि पात्र इतकं वापरी केलं होतं आमच्या शाळेत की बऱ्याच वर्ष शाळेत त्यानंतर शाळा संघटना सुद्धा मला पात्रांकडे ओळखायचे. आणि अशा राजूचे अनेक गुण होते. सुखदुःख कसं पचवायचं ते मी त्याच्याकडून शिकलो. आता मध्यंतरी आपण सर्वांनी केला खूप वाईट घटना दुर्दैवाने कालही कशी घटना मला पुरावा भेटली. तरी आता तरी बोलतो सेम घटना घडली. कारण तरुण मुलांनी असं त्या खड्ड्यात पडून असं मला गाडी तर येते. राजून त्या दुःख खूप मोठ्या धैर्य बसवलं. आणखी एक त्याची जाण सुरुवात म्हणजे त्या मुलाचा जो वारला त्याच्यानंतर त्या कंपनीला पैसे नव्हते. तर त्यांना त्या कंपनी बोल घेत होते की एवढे पैसे तुम्हाला वगैरे तुमच्या सुनाकडे मिळतील. आणि यांनी अतिशय मोठ्या त्या कंपनीचं तात्काळ आम्हाला सुद्धा विचार केलं की ते जे पैसे माझ्या सुनाला द्या तिला त्या मला रुपये घेतला. मी त्याला रागवला पैसे नव्हते भविष्यात तिला ना तिला देतो. त्याला ते पटलं नाही. त्यांना जे करायचं केलं. असा माझी सुखदुःख पासून सगळ्या गोष्टी करून आज उभा राहिला आहे. आज बोलता बोलता सेवामुक्त झाला आहे. आपण सार्वजनिक सरकारवर पाहिलं आम्ही पण शाळेत घरात पडतो होतो. संस्थेत तुमच्या खूप चांगला होता पण शाळेत खूप पडतो होतो. शिक्षणाला मानवाच्या शाळेत सगळ्याच करतात. अशा बाजूला सेवानिवृत्तीनंतर आमच्या सगळ्यात लोकचे होते. आमचे नुकतेच एक केस आहे आमच्या आडके व्यक्तिमत्व झालेले आहे. दाणी पण आमच्या के साहेब आहेत. एक याच्या सोसायटी आमचे शिक्षक होते. बाळासाहेब एक अकाउंटंट होते. सगळे आम्ही एक सेवानिवृत्ती नंबर ठेवले. पण आज शाळेकडे किंवा शाळेत माझी शिक्षणाकडे पाहिलं असं वाटत नाही की आपण खूप झाला होता असं मला पटत नाही होतं. अशा बाजूला आमच्या सर्व 12वीच्या 86 बॅचच्या वतीनं संस्थेतून सर्वांच्या शुभेच्छा देतो. आणि गावडे साहेबांचा आदर्श होतो. गावडे साहेबांच्या भाऊच्या आम्हाला घेऊन सेवानिवृत्तीनंतर त्यांनी भाऊच्या समाजकारणानंतर सर्व समर्थ नाव घेतले की रोज रामंदिरात जाणं पुढे सामाजिक कामासाठी हजेरी लावणं त्यांना काहीतरी सहकार्य करणं सल्ला देणं असं काम करते. त्यामुळे ते सकाळी आमच्या आवाज उठले असतात. आमच्या आपल्याला जातो गावात फॅशन पूर्ण मंदिरात जाऊन आले असतात. असा आदर्श समोर सेवानिवृत्तीनंतर दुसरी निघा त्या मध्ये सुद्धा तो नाव घेतला पाहिजे असं काम करतो. त्या परिवाराला आमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. समोर असलेल्यांपैकी अजूनही त्यांचे कोणी आप्तेष्ट स्नेही यांना जर आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी व्यक्त करण्यास हरकत नाही. आहे का अजून कोणी? मान्यवर व्यासपीठ ज्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त नोंदलेल्या शिक्षकेतर कर्मचारी आप्तेष्ट नातेवाईक राजेंद्र निष्ठा मी थोडक्यात बोलतो. राजेंद्र निष्ठा ही सामाजिक बांधिलकी जपणारे आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व आज 38 वर्षाच्या सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या गवांचे परिवार, धाडणकर परिवार, भांडारकर परिवार या
संपूर्ण परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य निरामय निरोगी सुखी समाधानी राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. कर्तृत्वाचे हात आभाळाला मिळतात तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस असतो. असे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या नाशिक एज्युकेशनल सोसायटीचे कार्यवाह श्री निकम सर यांना मी विनंती करते की त्यांनी अतिथी मनोगत व्यक्त करावे. संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर, या शाळेमध्ये 1988 मध्ये मी ज्या दिवशी आलो पहिला दिवस, त्या दिवशी माझं अतिशय जोरात स्वागत करणारे, मला मार्गदर्शन करणारे देशमुख सर, कार्यकारी मंडळाच्या सन्मान्य सदस्य कुमार, शाळेच्या शासन अध्यक्ष मंत्रिमंडळ, व्यासपीठाचे सर्व मान्यवर, आपण त्यांच्यासाठी जोडलो आहोत ते राजू, ज्याला मी राजू विषय शब्द कधी वापरलाच नाही. जसं माझं राजूशी भेट झाली तेव्हापासून मी राजू हा शब्द उच्चारला आहे. त्यामुळे मी आपले राजू म्हणून बोलणार आहे, कारण विषय कधी आलाच नाही विषय. मी उपस्थित सर्व राजूचे सगळे मित्र, नातेवाईक आणि शिक्षक बंधू, शिक्षक कर्मचारी, जेव्हा जेव्हा राजू माझ्याकडे आला असेल तेव्हा मी त्याला राजू म्हणूनच आवाज दिला असेल आणि अतिशय नम्रपणे सर नमस्कार, आणि राजू आल्यानंतर खाली वागला असेल. मी तुझं वैशिष्ट्य नमस्कार करणार, हात जोडणार, वागणार, अतिशय शांतपणे आपलं काम आपण करणार, कोणाच्याही देण्या घेण्यात नाही, प्रामाणिकपणे काम करणार आणि प्रत्येकाशी गोड बोलणार. म्हणजे कदाचित राजूच्या जिभेवर कायमस्वरूपी साखर ठेवली गेली आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि त्याला मी कधी चिडलेलं, रागवलेलं, कधी वेगळं बोललेलं कधी ऐकलेलं नाही. त्याचा जो ओरिजिनल स्वभाव असेल कदाचित, त्यामुळे अतिशय गोड बोलणारा असा राजू आपल्याला सेवानिवृत्त होत आहे. शासनाचा नियम बदलले, इतर जे कर्मचारी आहेत त्यांची भरती बदल झालेली, शिक्षक कर्मचारी भरता येत नाही, एक एक रिटायर होत आहे आणि संस्थेमध्ये एक मोठी टोकरी निर्माण होते. आता राजूची जर इच्छा असेल तर राजूबद्दलही संस्थेच्या अध्यक्षांनी काही धोरण ठरवले आहे ते त्यांच्या भाषणात त्यांनी बोलतील. पण राजू हा सेवानिवृत्त होतोय की कोणालाही पटणार नाही, मलाही कधी पटलं नाही, तर त्याच्यामध्ये काम करण्याची ऊर्जा आहे. अजूनही अनेक वर्ष राजू अतिशय आनंदाने आणि उत्कृष्टपणे काम करू शकतो याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. राजूने नेहमी कामात व्यस्त असावं. कदाचित फडके सरांनी जर काही मनात ठेवलं असेल तर त्यांनी जर ते व्यक्त केलं तर राजूने ते स्वीकारावं अशी मी विनंती करतो. राजूला मी नाशिक एज्युकेशनच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याला अतिशय चांगला असं आरोग्य लावो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मी संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर यांना विनंती करतो की संस्थेमध्ये त्याचा एकत्रित सत्कार करावा. आजचे सत्कारमूर्ती राजीव, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, राजूचे स्नेही आणि उपस्थित सर्व बरेच म्हणजे नासोबत असेल पोलीस उपायुक्त आणि राजूचा काय संबंध आला, काय राजूचं काय संबंध कसं काय, तर राजूचे वडील म्हणजे छत्रपती मिश्रा आणि मी बघून शाळेत 5वी ते 8वी पर्यंत शिकलेलो आहे, जुनी आठवी. त्यावेळी छत्रपती मिश्रा गेलो होता, तेव्हापासून जो आमचा संबंध आहे तो आजपर्यंत, ज्यावेळी छत्रपती मिश्रा एक्सपायर होईपर्यंत आमचे संबंध असायचे. त्यानंतर संस्थेशी आमचा संबंध आला की
4-5 वर्ष संस्थेचा सेवा केली होती. त्यामुळे नाशिक तिचा आणि माझा खूप जवळचा संबंध आलेला आहे. शाळेत असताना त्यावेळेस मला खूप चांगले गुरु मिळाले. बच्चन संस्कृती माटे सर वगैरे. आता तुम्हाला नवीन मंडळीला नाव माहीत नसते. अशा लोकांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप मार्गदर्शन झालं. त्यावेळी मी भूगोल हायस्कूलचा आणि भूगोल गावचा पहिला पोलीस अधिकारी म्हणून 1970 साली मार्गदर्शन. त्यावेळेस मिश्राजी गौरला होते आणि ह्या माझ्या त्याच्यात मिश्राजी फार मोठा हातभार होता. मला कुठल्या अडचण आली काय झाली तर त्यावेळेस मिश्राजीने खूप मला मदत केली आणि ते जे आमचे संबंध आहेत ते अजूनपर्यंत तसेच राजूने जपले. आणि म्हणून राजूच्या सत्कारात येणं हे विमान भाग्यच होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नाशिक युनिव्हर्सिटी सोसायटीचा हा माझा खूप जवळचा संबंध असल्यामुळे मी अजूनही कुठल्याही नाशिक युनिव्हर्सिटी कार्यक्रमात कधी चुकत नाही. शेवटचे 2 वर्ष ACP म्हणून मी नाशिकला होतो. त्यावेळेस सुद्धा आपले जळगाव कार्यक्रम झाले म्हणजे पेकेचा असो कोठारीचा आहे तुमच्या असो प्रत्येक कार्यक्रम अटेंड केलेले आहे. राहिला प्रश्न राजूचा. एकदा सर्व्हिस म्हटलं की ट्रान्सफर आणि रिटायरमेंट हे ठरलेलं आहे. त्यात काय कोणाला चुकत नाही. आता राजूचं वाटत नाही जायचं बघून की रिटायर झालेलं आहे. परंतु तो जरी रिटायर झाला मला वाटतं राजू संस्थेचे कुठल्याही हे प्रकारचं काम मिळालं तर तू नाकारायचं नाही. संस्थेची चांगले संबंध ठेव ही तुला म्हणजे मोठा दाता म्हणून तुला आदेश देतो. पुन्हा एकदा राजूचं पुढचं भविष्य आयुष्य अतिशय सुखी समाधानी आणि आनंद जावं हे परमेश्वर प्रार्थना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर क्रेडिट सोसायटीचे सेक्रेटरी साहेबराव पवार आपलं मनोगत व्यक्त करतील. आपल्या DS कोठारी कन्या शाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक सन्माननीय श्री राजेंद्र मिश्रा यांच्या सभापती सोहळ्याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक दिलीप फडके सर, माजी उपाध्यक्ष सन्माननीय रवी देशमुख सर, संस्थेचे कार्यवाह सन्माननीय राजेंद्र विक्रम सर, संस्थेचे कार्यकारी सदस्य सन्माननीय तारापत्र मॅडम व गोखले मॅडम व तसेच या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय कासर मॅडम व तसेच आपल्या संस्थेचे सर्व शालेय पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर वृंद व राजेंद्र मिश्रा यांचे सर्व नातेवाईक. राजेंद्र मिश्रा यांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं, राजेंद्र मिश्रा शांत संयमी स्वभावाचे आहेत. तसेच कुठलीही त्यांना आपण मदत मागितली मदतीला नेहमी पुढे येणारं असं व्यक्तिमत्व आहे. मी राजेंद्र मिश्रा सरांना आपल्या क्रेडिट सोसायटीच्या वतीने भावी लक्ष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमचे मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर, त्याचबरोबर क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके सर यांना अशी विनंती करतो की क्रेडिट सोसायटीच्या वतीने या ठिकाणी मिश्राजीचा सत्कार करावा अशी विनंती मी माननीय अध्यक्ष फडके सर साहेब